राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज संपन्न झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। तर रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक योजनेस मान्यता देण्यात आली आहे। 29 पालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन 8 कोटींची मंजुरी मिळाली आहे। नागपूरमध्ये होम स्वीट होम अंतर्गत घरांच्या भाडेपट्ट्याचं मुद्रांक शुल्क 1000 वर। कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी मिळाली तर प्रत्येक जिल्ह्यात युनिटसाठी सवलती मिळणार। एमसँड तयार करणाऱ्या युनिटला 200 रुपये प्रतिब्रास सवलत। राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत करण्यात आलाय। 80 कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार। राज्यातील शासकीय आयटीआयचे सार्वजनिक खासगी भागीदारीतून अद्ययावतीकरण धोरण। उद्योग आणि आयटीआयच्या समन्वयातून रोजगार क्षमता वाढणार। न्याय वैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी नागपूरमध्ये 20.33 हेक्टर जागा देण्याचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।